विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेची उत्पत्ती आणि तिची पूर्वपीठिका या तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास आपण करतोय. या तिसऱ्या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण काल बघितले की मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली, तिची पूर्वपीठिका आपण जाणून घेत होतो. त्यामध्ये आपण मराठी भाषेची पूर्वपीठिका अभ्यासताना भाषेच्या इतिहासाचा अभ्यास आपण जाणून घेतो आहे. त्यामध्ये आपण बघितलं की प्रत्येक भाषेमध्ये काळाच्या ओघामध्ये काही बदल होत असतात. शब्दांचे उच्चार बदलतात, त्याचे स्वरूप बदलते, अर्थ बदलतो. काही शब्द वापरातून नाहीसे होतात. काही वेळा अन्य भाषांशी संबंध आल्यामुळे नवे शब्द भाषेत स्वीकारले जातात, तर काही शब्द गरजेनुसार नव्याने घडविले जातात. भाषिक परिवर्तनामागे अनेक कारणे संभवतात आणि अशा परिवर्तनातूनच एका भाषेपासून दुसरी भाषा निर्माण होते, हे आपण बघितलं. मात्र नवी भाषा पूर्वभाषेपेक्षा पूर्णतः वेगळी नसते. पूर्वभाषेची अनेक वैशिष्ट्ये तिच्यामध्ये कायम राहतात. पूर्वभाषा आणि तिची उत्तरकालीन अवस्था यांच्यामध्ये ध्वनी, व्याकरण आणि शब्दसंग्रह या सर्व पातळ्यांवर साधर्म्य आढळते आणि म्हणूनच भाषेची उत्तरकालीन अवस्था तिच्या पूर्वकालीन अवस्थेवर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकू शकते, हे आपण बघितलं. मग त्यामध्ये आपण बघितलं की आर्य भारतीय शाखा, त्याची प्राचीन अवस्था. आर्य भारतीय शाखेतील प्राचीन भाषा म्हणजे संस्कृत. आपण संस्कृतचं उदाहरण जर घेतलं तर ही झाली मराठीची पूर्व भाषा. तर तीमधील बरीचशी रूपं आपल्याला मराठी भाषेमध्ये आढळतात. त्यामध्ये वैदिक संस्कृत. वैदिक संस्कृतात 4 वेद आणि ब्राह्मण ग्रंथ यांचा समावेश होतो. उपनिषदे आणि सूत्रे या वेदांच्या उत्तरकालीन रचना देखील वैदिक संस्कृत या भाषिक टप्प्यावरच येतात. आणि वैदिक संस्कृतचा प्राचीन भाषिक नमुना ऋग्वेदात आढळतो. तर वैदिक संस्कृतची जी वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे स्वरांच्या संदर्भामध्ये किंवा उच्चारांच्या संदर्भामध्ये, म्हणजे मूर्धन्य असतील, म्हणजे इंडो युरोपियन भाषामध्ये मूर्धन्य उच्चार नाही आहेत. मात्र वैदिक संस्कृत बोलणाऱ्या समूहाचा जेव्हा भारतात आल्यानंतर द्राविडी भाषांशी जो संबंध आला आणि त्यातून मूर्धन्य उच्चार वैदिक भाषेत आले असावेत असे मानले जाते. तर हा झाला भाषिक संकर. तर विशेषणे असतील, लिंगे असतील, वचने असतील, विभक्ती असतील, क्रियापदांच्या रूपामध्ये असणारे बदल असतील, तर हा सगळा जो भाग आहे तर तो पूर्व भाषेमधून उत्तर भाषेमध्ये काही प्रमाणामध्ये आलेला आपल्याला दिसतो. वैदिक संस्कृत नंतर पाणिनी उत्तरकालीन संस्कृत. तर अभिजात संस्कृत म्हणून सुद्धा हा प्रकार ओळखला जातो. अभिजात संस्कृत ही वैदिक संस्कृतची उत्तरकालीन अवस्था असल्यामुळे त्यांच्या स्वनव्यवस्थेत फारसा फरक नाही. म्हणजे ऋग्वेदाच्या प्राचीन मंडलात केवळ र सापडतो. 10व्या मंडलापासून र आणि ल असे दोन्ही स्वन आढळतात आणि ते एकाच अर्थाने वापरल्या गेलेल्या शब्दातही दिसतात. तर संस्कृतच्या उत्तरकालीन अवस्थेत हा ल अधिक आढळतो. तर अशा काही आपल्याला साधर्म्य हे सांगता येते. तर वैदिक संस्कृतप्रमाणेच उत्तरकालीन संस्कृतमध्ये सुद्धा 3 लिंग, 3 वचन आणि 8 विभक्ती यानुसार होणारे विकार आहेत. तर अभिजात संस्कृतचा जो कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सनाचे 4-5 शतक असा मानावा लागतो. आणि आपण काल बघितलं की या कालखंडामध्ये अभिजात संस्कृतमध्ये रामायण, महाभारत यासारखे महाकाव्य निर्माण झाले. त्याचबरोबर कालिदास, भवभूती आदींची नाटके असे समृद्ध वाङ्मय निर्माण झालेले दिसते. शंकराचार्य, रामानुज इत्यादी तत्त्वज्ञांनी भाष्ये लिहिली. पाणिनी, पतंजली या व्याकरणकारांनी उत्तरकालीन संस्कृतचे व्याकरण सिद्ध करून तिचे व्यवस्थापन केले.
लिखित भाषा म्हणून संस्कृतचा वापर करताना व्याकरण व्यवस्थेचे काटेकोर पालन केले गेले, पण बोलीत कालपरत्वे होणारे विकार होतच राहिले. लिखित भाषा आणि बोलीभाषा यामध्ये हा फरकच असतो की लिखित भाषेमध्ये व्याकरण व्यवस्थेचं काटेकोर पालन बहुतांशी प्रमाणात केलेलं असते, पण बोलीमध्ये मात्र ते होत नाही. तर त्यामध्ये प्रदेशाप्रमाणे काळाप्रमाणे हे विकार होत जातात. आणि यातून ज्या वेगवेगळ्या प्राकृत भाषा निर्माण झाल्या, तर त्या भाषांचा विचार आपल्याला करावा लागतो. आर्य भारतीय शाखा त्याची जी मध्य अवस्था होती, तर तिचा आपण विचार करूया की आर्य भारतीय शाखेच्या मध्य अवस्थेत प्राकृत आणि अपभ्रंशी भाषांचा विचार करावा लागतो. अशोकाच्या कारकिर्दीत इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात खोदल्या गेलेल्या शिलालेखांच्या भाषेला शिलालेखी प्राकृत म्हटले जाते. म्हणजे बघा, आर्य भारतीय शाखेची जी मध्य अवस्था होती त्यामध्येच प्राकृत आणि अपभ्रंश या भाषा निर्माण झालेल्या दिसतात. आणि सम्राट अशोकाच्या काळातील जे शिलालेख होते, तर त्या शिलालेखाच्या भाषेला शिलालेखी प्राकृत असे म्हटले जाते. या शिलालेखांची संख्या 20पेक्षा अधिक असून त्यांची भाषा एकसारखी नाही, हे विशेष आहे. शिलालेखांच्या भाषेत 3-4 वेगवेगळ्या बोलींची वैशिष्ट्ये आढळतात. शिलालेखी प्राकृतची स्वनव्यवस्था बरीचशी पालीसारखी आहे. म्हणजे पालीमध्ये जो स हा घर्षक ध्वनी येतो, तर काही शिलालेखामध्ये श बरोबर श देखील आढळतात. म्हणजे असे साधर्म्ययुक्त असे जे ध्वनी आहेत, तर ते ध्वनी याच्यामध्ये आढळतात. आणि बोलीचं जे भिन्नत्व आहे ते भिन्नत्व या शिलालेखांमध्ये आपल्याला आढळतं. बौद्ध धर्मीय वाङ्मय पाली भाषेत ग्रंथित झालेले आहे. पाली कोणत्या प्रदेशातील बोलीवर आधारलेली आहे याविषयी अभ्यासकात मतभेद आहेत. जे आपण जे म्हटलं की कालपरत्वे आणि प्रदेशपरत्वे या बोलींमध्ये जे विकार होतात, तर त्याचा संबंध इथं आहे. बुद्धाने मगध देशाच्या बाजूस प्रचारात असलेल्या पौर्वात्य प्राकृतातून धर्मोपदेश केला असावा असे मानले जाते. बौद्ध धर्मीय वाङ्मय बुद्धाच्या निर्वाणानंतर म्हणजे इसवी सन पूर्व 1883 ग्रंथित झाले. त्रिपिटक या बौद्ध धर्मातील महत्त्वाच्या ग्रंथात पाली या भाषा नामाचा उल्लेख येत नाही. हे बघा, अन्य काही धर्मग्रंथात पालीऐवजी मागधी भाषेचा उल्लेख येतो. पाली या नावाचा उल्लेख उत्तरकालीन ग्रंथात आढळतो. म्हणजे जो पूर्वकालीन ग्रंथ होता त्रिपिटक नावाचा, त्याच्यामध्ये मात्र पालीचा उल्लेख नाही, तर उत्तरकालीन ग्रंथामध्ये तो आढळतो. पूर्वेकडील प्राकृतात ग्रंथित झालेले बौद्ध धर्मीय वाङ्मय आज उपलब्ध नाही. त्याचा पालीतील अनुवाद उपलब्ध आहे असे मत या संदर्भात मांडले जाते. हे महत्त्वाचं असं निरीक्षण येथे नोंदवलेलं आहे. आणि पालीची जी वैशिष्ट्ये आहे, तर पालीमध्ये देखील संस्कृतातील बरेचसे वर्ण येताना आपल्याला दिसतात. तर संस्कृतमधील संयुक्त व्यंजनापूर्वीचा दीर्घस्वर पालीमध्ये ऱ्हस्व होतो. पालीमध्ये संस्कृतमधील रूचा अ होतो. तर अशी काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. म्हणजे लिंगाच्या संदर्भात, वचनाच्या संदर्भात किंवा स्वरांच्या संदर्भामध्ये, तर ही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. पालीखेरीज प्राकृत भाषांचे पैशाची, शौरसेनी, मागधी, अर्धमागधी व महाराष्ट्री असे भेद आहेत. पैशाची प्राकृत भारताच्या वायव्येकडील डोंगराळ भागात बोलली जात असावी. पैशाचीमध्ये पालीप्रमाणे ल ऐवजी ळ येतो. तर ही वैशिष्ट्येसुद्धा आपल्याला इथं नमूद करावी लागतात. पैशाचीपासून काश्मीरी, काफिरी इत्यादी अर्वाचीन भाषा निर्माण झाल्या असेही मत मांडले जाते. आता ह्या सगळ्या प्राकृत भाषा आहेत,
ज्यांचा उल्लेख मी आत्ताच केला की पैशाची, शौरसेनी, मागधी, अर्धमागधी, महाराष्ट्री. तर यामध्ये पूर्व भारतीय ज्या भाषा होत्या तर त्या भाषांची वैशिष्ट्ये आलेली दिसतात. क्वचित स्वरांच्या संदर्भामध्ये किंवा काही वचनांच्या संदर्भामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो, पण मूळ जी वैशिष्ट्ये आहेत ती तशीच राहिलेली आपल्याला दिसतात. शौरसेनी पूर्व पंजाबात व मथुरेच्या आसपास बोलली जात असे आणि तीमध्ये आलेली जी वैशिष्ट्ये आहेत तर ती आपल्याला पुन्हा प्राचीन संस्कृत, पाली या वाङ्मयातून आपल्याला शोधावी लागतात. अर्धमागधी ही कोसल प्रांताची भाषा, तिचे स्वरूप संमिश्र आहे. अर्धमागधी शौरसेनीच्या बऱ्याच खुणा दिसतात बघा, म्हणजे अशी सरमिसळ असलेली आपल्याला दिसते. मागधी व महाराष्ट्री प्राकृत भाषेशी तिचे साधर्म्य आहे. महाराष्ट्री प्राकृत कोणत्या प्रदेशात बोलली जात असे याविषयी मतभेद आहेत. महाराष्ट्री ही विशिष्ट प्रदेशाची भाषा नसून ग्रंथलेखनाची प्रमाण भाषा असावी असेही एक मानले जाते. तर काही अभ्यासक महाराष्ट्री प्राकृताची प्रादेशिक व्याप्ती मराठीप्रमाणेच होती असे प्रतिपादन करतात. महाराष्ट्री ही देश विशिष्ट भाषा नसून अपभ्रंशांची सुरुवात दाखविणारी अवस्था आहे असे मानले जाते. आता हे वेगवेगळ्या अभ्यासकांची, भाषा वैज्ञानिकांची ही निरीक्षणे आहेत, ही मते आहेत आणि ही मते विचारात जर आपण घेतली तर आपल्या लक्षात येतं की ह्या प्राकृत भाषांमध्ये काही स्वनपरिवर्तनं झालेली दिसतात आणि ती जी परिवर्तनं आहेत तर तिचं जर आपण मूळ शोधायला गेलो तर ती उत्तरकालीन पूर्वकालीन भाषांमध्ये ती आढळतात. आता प्राकृतची जर व्याकरणिक वैशिष्ट्ये आपण बघितली तर त्यामध्ये प्राकृत भाषांमध्ये संस्कृतसारखे द्विवचन नाही, वचने दोनच आहेत. धातूंची रूपे जी आहेत तर त्यामध्ये आत्मनेपदी रूपे, संकेतार्थ यांचा लोप झालेला आहे. म्हणजे संकेतार्थ वगैरे तुम्हाला धातूंमध्ये दिसणार नाही. भूतकाळ दर्शविण्यासाठी धातुसाधितांचा उपयोग अधिक केलेला आहे. चतुर्थी आणि षष्ठी यांची विभक्ती प्रत्यय सारखे आहेत आणि संस्कृतसारखी क्रियापदांच्या रूपांची समृद्धी मात्र प्राकृत भाषेमध्ये नाही आहे. म्हणजे ही व्याकरणिक वैशिष्ट्ये जर आपण बघितली तर या व्याकरणिक वैशिष्ट्यांच्या आधारे प्राकृतचे आर्य भारतीय भाषामध्ये नेमके स्थान कोणते आहे याविषयीचे अभ्यासकांमध्ये पुन्हा मतभेद असलेले आपल्याला आढळतात. वैदिक काळापासून भारतात अनेक बोली बोलल्या जात होत्या. वैदिक संस्कृत ही त्यापैकीच एक अशी बोली. वेदकालीन बोलींपासून नैसर्गिक विकसनाच्या तत्वानुसार पाली, पैशाची इत्यादी प्राकृत बोली निर्माण झाल्या आणि या मताचा पाठपुरावाही वेबर आणि विम्ससारखे अभ्यासक करताना दिसतात आणि त्यांचे हे मत जर स्वीकारले तर प्राकृत भाषा अभिजात संस्कृतपेक्षाही प्राचीन काळातील ठरतील. म्हणजे बघा, आपण अभिजात संस्कृत ही प्राचीन भाषा म्हणतो, पण जर आपण ह्या अभ्यासकांचं मत आपण ग्राह्य धरलं तर मग प्राकृत ज्या भाषा आहेत ज्यांचा उल्लेख आपण मगाशी केला तर त्या भाषा प्राचीन ठरतील. कारण पाली, पैशाची इत्यादी भाषा वेदकालीन बोलींपासून निर्माण झाल्या असे मानले तर वैदिक काळापासून या प्राकृत भाषा ज्ञान होण्यापर्यंतच्या सुमारे 1000 वर्षाच्या काळात या भाषात कालानुसार परिवर्तने होऊन त्यांचे स्वरूप बऱ्याच प्रमाणात भिन्न व्हायला हवे होते, पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही. पाली, पैशाची, शौरसेनी, मागधी इत्यादी प्राकृत भाषात अनेक स्वरांतर साधर्म्य आहे. प्राकृत व्याकरणकार प्राकृत भाषेचे व्याकरण सांगताना महाराष्ट्री प्राकृताचे व्याकरणदृष्ट्या विवेचन करतात व अन्य प्राकृतातील अपवाद नमूद करतात. यावरून प्राकृत भाषेतील साधर्म्य स्पष्ट होते. शब्दसंग्रह आणि व्याकरणिक संरचना या दृष्टीने प्राकृत भाषा वैदिक भाषेपेक्षा उत्तरकालीन संस्कृतशी अधिक मिळत्या जुळत्या आहेत. बघा, हे महत्त्वाचं आहे की शब्दसंग्रह आणि व्याकरणिक संरचना
या दृष्टीने प्राकृत भाषा वैदिक भाषेपेक्षा उत्तरकालीन संस्कृतशी अधिक मिळत्या जुळत्या आहेत आणि म्हणून प्राकृत भाषांना संस्कृतची उत्तरकालीन अवस्था मानली जाते. म्हणजे पहिलं जे मत आहे वेबर आणि बीम्स या अभ्यासकांनी मांडलेलं, तर हे मत आपल्याला मग इथं ग्राह्य धरता येणार नाही. जर आपण हे मत ग्राह्य धरलं किंवा हा विचार ग्राह्य धरला तर ही उत्तरकालीन अवस्था असलेली आपल्याला दिसते, कारण त्याच्यामध्ये बरंचसं साम्य असलेलं आपल्याला दिसतं. तर जो प्राकृत भाषांचा जो कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन 600 असा मानावा लागतो. प्राकृत भाषांमध्ये खरं तर विपुल साहित्य निर्मिती झाली. त्यावेळचे जे व्याकरणकार होते त्यांनी हेमचंद्र आणि वररुची यांनी या प्राकृतच्या लिखित स्वरूपाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यवहारातील प्राकृत भाषा मात्र बदलत राहिल्या, कारण बोली ह्या सातत्याने बदलत असतात. लिखित भाषांमध्ये असे बदल चटकन होत नाहीत, पण बोलींमध्ये हे बदल मात्र सातत्याने होत असतात. इसवी सन 400च्या आसपास प्राकृत भाषा लुप्त होऊन अपभ्रंश भाषांचा कालखंड सुरू झाला. म्हणजे ह्या ज्या पैशाची पाली, पैशाची, शौरसेनी, मागधी ह्या ज्या प्राकृत भाषा होत्या यांचा लोप झाला आणि अपभ्रंश भाषांना या भाषांचा कालखंड सुरू झाला. तर पैशाची अपभ्रंश, शौरसेनी अपभ्रंश, मागधी अपभ्रंश, महाराष्ट्रीय अपभ्रंश अशा अपभ्रंश बोली त्या प्राकृत भाषेपासून निर्माण झाल्या असाव्यात असा एक प्रवाह आहे. तर त्याची रूपे जर आपण बघितली, आर्य भारतीय शाखेच्या प्राचीन, मध्य आणि अर्वाचीन अवस्थांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की या 3 अवस्थांची कालिक विभागणी अचूकपणे करणे शक्य नाही. अभिजात संस्कृतच्या वैभवाच्या काळातच पाली व अन्य प्राकृत बोलींचा प्रसार झालेला आहे. प्राकृत भाषांमध्ये ग्रंथनिर्मिती होत असताना प्राकृत बोलींची जागा अपभ्रंश बोलींनी घेतली आणि अर्वाचीन भाषांच्या जन्मानंतर 2-3 शतके अपभ्रंश भाषा लिखित स्वरूपात राहिली. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता वरील 3 अवस्थांच्या दीर्घ कालावधीत काही विशिष्ट कालखंडात 2 भाषिक अवस्थांचे प्रवाह समांतरपणे वाहताना आपल्याला दिसतात. तर अपभ्रंश भाषांमध्ये सूत्रे, आख्याने, टीका, नाटक, काव्य असे वाङ्मय प्रकार निर्माण झाले, विपुल साहित्य निर्माण झाले आणि हेमचंद्राने प्राकृतबरोबर अपभ्रंशाचेही व्याकरण लिहिले आणि कालांतराने भाषिक विकसनाच्या नियमांना धरून अपभ्रंश बोलीत बदल होत राहिले आणि इसवी सन 1000च्या आसपास आर्य भारतीय शाखेतील अर्वाचीन भाषांचा जन्म झाला. म्हणजे हा जो भाषांचा प्रवास आहे, हा प्रवास इथं आपल्याला अशा पद्धतीने मांडता येतो. याच्यामध्ये काही साम्य आहे. भाषांमध्ये काही भाषिक रूपे जी आहेत त्याच्यामध्ये साधर्म्य आढळते उत्तरकालीन आणि पूर्वकालीन भाषांमध्ये, आणि काही बदलसुद्धा आढळतो. आणि हा जो बदल असतो हा खरं तर भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून हा जो आर्य भारतीय शाखेतील ज्या अर्वाचीन भाषांचा जन्म झाला तर तो कसा झाला हे आपल्या इथं लक्षात येतं. आर्य भारतीय शाखेच्या ह्या ज्या अवस्था आहे या अवस्थांचा अभ्यास केल्यानंतर या अवस्थांची विभागणी करणे जरी अचूकपणे आपल्याला शक्य नसले तरीसुद्धा अभिजात संस्कृतच्या वैभवाच्या काळातच ह्या पाली आणि प्राकृत बोलींचा प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग प्राकृत भाषांमध्ये ग्रंथनिर्मिती होत असताना प्राकृत बोलींची जागा अपभ्रंश बोलींनी घेतली. म्हणजे त्यावेळी ग्रंथनिर्मिती होत होती या प्राकृतमध्ये आणि त्याची जागा बोलींनी घेतली. आणि मग बोलींनी जर जागा घेतली तर त्यामध्ये जास्त बदल होताना आपल्याला दिसतात. आणि अर्वाचीन भाषांच्या जन्मानंतर 2-3 शतके अपभ्रंश भाषा लिखित स्वरूपामध्ये मात्र होता.
तर या अवस्था जर आपण लक्षात घेतल्या तर या अवस्थांचा हा जो दीर्घ कालखंड होता आणि या कालावधीतच काही विशिष्ट कालखंडात दोन भाषिक अवस्थांचे प्रवाह समांतरपणे येथे वाहताना दिसतात. पुढच्या तासाला आपण भेटूया. धन्यवाद.